नमस्कार, व्हीसीएनच्या बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत। बातमीपत्रांना सुरुवात करण्यापूर्वी पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। प्रभात क्रमांक 13 अंबापेठ गौरक्षण आणि अंबा नाल्यातील काढण्यात आलेला कचरा उचलण्यास सुरुवात। व्हीसीएन न्यूजचा इम्पॅक्ट। अंगणवाडी सेविकांच्या प्रशिक्षण वर्गास प्रारंभ। मोलकर्णीने लावला वृद्धेस 10 लाख रुपयांचा चुना। मोलकर्णीसह तिच्या भावास राजापेठ पोलिसांनी केली अटक। महिला वकिलांवर पोलीस कर्मचाऱ्याने केला प्राणघातक हल्ला। भातकुली तहसील कार्यालय इतरत्र हलवल्यास करू आंदोलन। विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन केली ग्रामस्थांनी मागणी। तर ह्या होत्या आजच्या ठळक घडामोडी। पाहूयात बातम्या विस्तारित स्वरूपात। वरुड बार असोसिएशनच्या सदस्य शीतल नागले यांना पोलीस कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ अमरावती जिल्हा बार असोसिएशनने निषेध नोंदवून कामबंद आंदोलन केले आहे। या प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा धरण्यात येत आहे। अमरावती जिल्ह्यातील वरुड बार असोसिएशनच्या सदस्य ॲडव्होकेट शीतल नागले यांच्यावर पोलीस कॉन्स्टेबल उत्तम वाघपांजर आणि त्याचा भाऊ किशोर वाघपांजर यांनी प्राणघातक हल्ला केला। याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार दिली, मात्र उत्तम वाघपांजर हे पोलीस असल्याने त्यांच्या विरुद्ध कारवाई न होता उलटपक्षी ॲडव्होकेट शीतल नागले यांच्या विरुद्धच गुन्हा नोंदविला गेला। या घटनेचा निषेध म्हणून अमरावती जिल्हा बार असोसिएशनने तातडीची बैठक बोलावून सदर घटनेचा निषेध नोंदविला। सदरची घटना निंदनीय आहे आणि बार असोसिएशनने घटनेच्या निषेधार्थ काम बंद आंदोलन केले। मी अमरावती जिल्हा वकील संघाचा सेक्रेटरी ॲडव्होकेट प्रतीक पाटील। आमच्या वरुड तालुक्यामध्ये ॲडव्होकेट कुमारी नागले हिच्याबाबत एक अतिशय वाईट प्रकार घडलेला आहे। म्हणजे एका पोलीस कॉन्स्टेबलने तिला तिच्या व्यवसायासंदर्भात गलिच्छ शिवीगाळ करून तिला मारहाण सुद्धा केलेली आहे। निश्चितच त्यांचा प्रॉब्लेम जो होता तो एक घरगुती प्रॉब्लेम होता, परंतु तिच्या व्यवसायाला निगडीत ती वकील आहे, पर्टिक्युलरली या व्यवसायाला निगडीत राहून तिच्याबाबत अपशब्दाचा प्रयोग केला गेलेला आहे। त्यामुळे आम्ही सगळे जिल्ह्यातील वकील तिच्या पाठीशी उभे आहोत आणि आम्ही त्याप्रमाणे काल एक ठराव पारित केलेला आहे। त्या ठराव पारित केल्यानुसार आम्ही आज दिनांक 16/6/2017 रोजी आमच्या संपूर्ण जिल्ह्यातील वकिलांनी असं ठरवलेलं आहे की पूर्ण कोर्टाचं कामकाज आज सगळ्या वकिलांनी बॉयकॉट करावा आणि कुठलेही काम करू नये। त्याचप्रमाणे आम्ही उद्याला जिल्हाधिकाऱ्यांकडे त्याबाबतचं निवेदन सुद्धा देणार आहे आणि ग्रामीण एसपींकडे सुद्धा त्याबाबत निवेदन देणार आहे। आणि ज्या संबंधित व्यक्तींनी हा सगळा गैरप्रकार केलेला आहे, अतिशय क्रिमिनल असॉल्ट त्या मुलीवर केला गेलेला आहे आणि तिला जबर दुखापत झालेली आहे। ती सध्या इरविनला ॲडमिट आहे। तिच्या स्पायनल कॉर्डला सुद्धा एक मेजर इंजुरी झालेली आहे आणि त्यामुळे तिला उठून बसता येत नाही। तर ही जे सिरियस इंजुरी तिला झालेली आहे आणि तरीसुद्धा पोलिसांनी त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही। तिच्या म्हणण्याप्रमाणे तिची तक्रार लिहून घेतलेली नाही आणि हे सगळं अन्यायकारक बाब आहे आणि अतिशय सिरियस गोष्ट आहे। त्यामुळे आम्ही आता सर्वांनी तिच्या पाठीशी उभं राहून आम्ही आता तो निषेध दर्शवणार आहोत आणि उद्याला आम्ही ते निवेदन ग्रामीण एसपींकडे आणि कलेक्टर साहेबांकडे दाखल देणार आहोत आणि सर्व वकील आणि सगळे तालुक्यातले जे आहेत बारचे अध्यक्ष ते एकत्र येऊन आम्ही सगळी उद्या निवेदन देणार आहे। त्याचप्रमाणे संबंधित पोलिसांविरुद्ध कारवाई व्हावी अशी आमची त्यांच्यासमोर विनंती आहे। असा ठराव पास करून कार्यवाहीची मागणी केली। दिलीप जवंजाळ, व्हीसीएन न्यूज, अमरावती। विदर्भ दौऱ्यावर आलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेगाव येथील गजानन महाराज संस्थानला भेट देऊन महाराजांचे दर्शन घेतले व यावेळी त्यांनी भाजप सरकारने केलेल्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर आपली रोखठोक भूमिका मांडली। उद्धव ठाकरे हे दिनांक 14 पासून विदर्भ दौऱ्यावर आहेत। शेगाव येथे श्री गजानन महाराज मंदिरात दर्शन घेतल्यानंतर एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी शिवसेनेची भूमिका त्यांनी रोखठोक शब्दात मांडली। मी कर्जमुक्त होणारच, हे आमचं आंदोलन शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत सुरूच राहणार असं त्यांनी यावेळी सांगितलं। जर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफ करण्यात आलं तर आम्ही सरकारला पाठिंबा देऊच, मग मध्यविधीची गरज लागणार नाही। पण कर्जमुक्तीची केवळ घोषणा करून ती टाळण्यासाठी, त्याला फाटा फोडण्यासाठी म्हणून मध्यावधीची भाषा बोलली जात असावी असं ते म्हणाले।
रावसाहेब दानवे यांनी लक्ष्मी दर्शनाचं वक्तव्य केलं होतं आणि सरकार मध्यविधीची भाषा बोलते, म्हणजेच यांच्या खिशात बक्कळ पैसा आहे, मग हेच खिसे रिकामे करा आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. कर्जमुक्तीच्या विषयाला फाटा द्यायचं की काय, म्हणून त्यांनी मध्यावधीचं हे काढलेलं आहे. मध्यावधीची तयारी असेल तर तो पैसा जो तुमच्याकडे आहे तो शेतकऱ्याला द्या ना, मध्यावधीची गरज लागणार नाही. मध्यावधीला तयार म्हणजे तुमच्याकडे पैसा बक्कळ आहे, तो बक्कळ असलेला पैसा शेतकऱ्याला द्या, त्याचा सातबारा पुरा करा, त्याला कोणताही निकष लावू नका. पत्रकारांनी तत्वतः या शब्दावर विचारले असता ते म्हणाले की हे सारे शब्दांचे खेळ आहेत, शिवसेना असे शब्दांचे खेळ करत बसत नाहीत, तुम्ही शब्द कोणताही वापरा पण 7/12 कोरा झालाच पाहिजे, असा शिवसेनेचा आग्रह आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले नाही तर भूकंप होणार, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. सरकारने कर्जमुक्तीची घोषणा केली, त्याचे निकष ठरवण्यासाठी एक समिती बनवण्यात आली असून चंद्रकांत दादा पाटील यांनी त्या संदर्भात मातोश्रीवर माझी भेटही घेतली, त्याबद्दल माहिती सुद्धा दिली. आम्ही दिलेल्या सूचनाही सरकारने मान्य केल्या आणि पेरणीसाठी म्हणून 10,000 रुपयांचे कर्ज देखील घोषित केले. ही सर्व बाब आनंदाची आहे, पण त्यांच्या अंमलबजावणीची सद्बुद्धी महाराज त्यांना देव, म्हणून यासाठी मी इथे दर्शनाकरता आलो आहेत. यावेळी सुद्धा त्यांनी हे सांगितलं. माझा इथे येण्यामागचा हेतू देखील सांगितलेला आहे आणि एक खरंच आहे की मी अत्यंत मनापासून आज महाराजांच्या दर्शनाला आलो. कारण गेल्या मला वाटतं 2008-2009 साली इथे एक प्रचंड मेळावा घेतला होता तमाम शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आणि तिथून खरं म्हणजे या विषयाला सुरुवात झाली. दरम्यानच्या काळामध्ये निवडणुका आल्या गेल्या, तिथपासून आजपर्यंत आपण इथपर्यंत आलो आणि आज मी परत इथे आलो होतो एवढ्यासाठी की सरकारने कर्जमुक्तीची घोषणा केलेली आहे, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची घोषणा केलेली आहे. मग तुम्ही म्हणाल तत्वता केले का आणखीन काय केले, तर मी महाराजांच्या चरणी हीच प्रार्थना करायला आलो आहे की घोषणा तर झालेली आहे, तिची संपूर्ण अंमलबजावणी करण्याएवढी ताकद आणि सुबुद्धी या सरकारला द्या की जेणेकरून माझ्या महाराष्ट्रामधला सर्व शेतकरी हा पुन्हा एकदा सुखाने, समाधानाने आणि आनंदाने आपलं आयुष्य जगू शकेल. आपला देश कृषीप्रधान देश आहे, असे असताना इथे शेतकऱ्यांना तुच्छतेची वागणूक दिली जाते. पण मग देशातला शेतकरी पेटून उठतो आणि गौरवाची गोष्ट आहे की त्या क्रांतीची ठिणगी महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांनी टाकली. क्रांतीची बीज पेरणारा माझ्या महाराष्ट्रातील शेतकरी आहे, अशा शब्दात त्यांनी अभिमान व्यक्त केला. कोण ओळखला जातो, पण शेतकऱ्याला मात्र सगळ्यात तुच्छतेची भावनेने वागणूक दिली जाते. पूर्ण देशातला शेतकरी आता एक पेटून उठतोय आणि मला एका गोष्टीचं समाधान नक्कीच आहे की जो संपूर्ण देशातला शेतकरी आज उसळून उठतोय त्या एका वेगळ्या क्रांतीची ठिणगी माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी टाकली आणि ही क्रांतीची बीज पेरणारा हा महाराष्ट्र आहे. ज्याने ज्याने शेतकऱ्यांचा अपमान केला, मग ते अजित पवार असो किंवा आता शेतकरी, आमचा शेतकरी साधा भोळा आहे, पण त्याच्या वाटेला गेला तर तो त्याचा इंगा दाखवतो. शेतकऱ्यांना साले म्हणणाऱ्या साल्यांना रडवणारा असा माझा महाराष्ट्रातील शेतकरी आहे, असा शब्दात त्यांनी शेतकऱ्यांविषयी अपमानास्पद भाषा वापरणाऱ्यांना ठोकले. राज्याच्या विकासाला आमचा बिलकुल विरोध नाही. मुंबई पुणे एक्सप्रेसवे आमचं सरकार असतानाच बनवला गेला, मात्र त्यावेळी आम्ही शेतकऱ्यांशी चर्चा करून जमिनी घेतल्या होत्या. सुपीक जमिनी नसल्याने आणि शेतकऱ्यांशी चर्चा केल्याने तेव्हा कोणताही विरोध झाला नाही. मात्र आता समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी बळकावल्या जात आहेत, तेव्हा शेतकऱ्यांच्या उरावर गाड्या जाऊ देणार नाही, असंही त्यांनी ठणकावलं. माझा साधा भोळा आहे, तो काही बोलत नाही, याचा अर्थ त्याला काही मन नाही, हृदय नाही, अशातला भाग नाहीये. तो आपलं काम बिनबोबाटपणाने करत असतो, पण त्याच्या वाटेला जर का कोणी गेलं तर मग तो त्याचा जो काही इंगा दाखवायचा तो दाखवतो. एका गोष्टीचं एक समाधान नक्कीच आहे, कारण आम्ही सुद्धा सरकारमध्ये सहभागी आहोत. हे आंदोलन पेटण्यापूर्वी सरकारने निर्णय घेतला. तुम्ही अजिबात असं समजू नका की तुम्ही दुबळे आहात, तुम्ही एकटे आहात, पण एकजुटीने तुम्ही जे काही करून दाखवलेलं आहात ती एकजूट आता तुम्ही देऊ नका. या एकजुटीला आता कुठेही तडा जाऊ देऊ नका, कारण हातातोंडाशी आलेला घास त्याचा जाईल. आता तो शिवसेना काही जाऊ देणार नाही. संपूर्ण कर्जमुक्ती होईपर्यंत शिवसेना शेतकऱ्याच्या सोबत राहणार. तोपर्यंत तातडीने शेतकऱ्याला 10,000 रुपये देण्याची मागणी शिवसेनेने केली आणि ती सुद्धा आम्ही मान्य करून घेतली. आणि अर्थातच जे मी अभियान म्हटलेले आमचं चालू राहणार आहे, मी कर्जमुक्त होणार ते अर्ज भरून घेताना शिवसैनिकाचा आणि शिवसेनेचं लक्ष याहीकडे असेल की सर्व शेतकऱ्यांना सरकारने केलेल्या घोषणेचा लाभ मिळतोय की चंद्रकांत पाटील सरकारकडे बघतो आहे आणि त्या सरकारमध्ये आम्ही सुद्धा सहभागी आहोत.
अनेकदा जे विचारलं जातं शिवसेना नेमकं करते काय, तर शिवसेना नेमकं हेच करते की सरकारमध्ये राहून सुद्धा जनतेचे प्रश्न सोडवते. आम्ही तुम्हाला दिलेलाच आहे, पण मला आता अशी भीती वाटते की शेतकऱ्याला कर्जमुक्त न करता या विषयाला कुठेतरी फाटा देण्यासाठी आम्हाला उचलवणं, मग मध्यावधीची घोषणा करणं, म्हणजे कर्जमुक्तीची हातातोंडाची आली ती पुढे नेणं. अर्थात आम्ही आता तरी जोपर्यंत कर्जमुक्त शेतकऱ्याला करत नाही तोपर्यंत मुख्यमंत्र्यांचे मनसुबे काय आम्ही ठरवू देत नाही. तूर घोटाळ्यातील आरोपी अजूनही मोकाट फिरत आहेत साहेब. तूर घोटाळ्यातील आरोपी अजूनही मोकाट फिरत आहेत प्रत्येक जागेवर. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले तरी त्यांना हा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विचारायचा आहे. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री तरी आहेत. राष्ट्रपती आपण सहभागी आहे ना राष्ट्रपती आमचे प्रतिनिधी महेंद्र मिश्रा, VCN न्यूज साठी शेगाव. यानंतर येते पुढची बातमी. अंगणवाडीतील मुलांना शास्त्रशुद्ध बालशिक्षण देऊन त्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी अंगणवाडी सेविकांना आहार बालशिक्षणावर आधारित प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षण वर्गामध्ये एकूण 196 केंद्रांवर अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. शहरातील अंगणवाडीतील शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी आणि अंगणवाडीमधील मुलांना शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन त्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणणे यासाठी, तसेच अंगणवाडीमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती कशी वाढवता येईल याकरिता बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय अमरावतीच्या वतीनं अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण वर्गाचा प्रारंभ इथं करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये अंगणवाड्यांची परिस्थिती अशी झालेली आहे की गल्लीबोळामध्ये प्ले ग्रुप्स वगैरे ओपन झाल्यामुळे अंगणवाड्यांमधील मुलांची उपस्थिती ही कमी झालेली आहे. तर ती उपस्थिती वाढवण्यासाठी हा कार्यक्रम आकार बालशिक्षण कार्यक्रम शासनाने हाती घेतलेला आहे. याच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण संस्थेने अभ्यासक्रम तयार केलेला आहे. या शास्त्रशुद्ध पद्धतीने ज्या प्रकारे म्हणजे नाविन्यपूर्ण असं मुलांना त्याच्यामध्ये रस वाटावा, त्याच्यामध्ये त्यांना आनंद वाटावा असा मुलांचा विचार करून शास्त्रशुद्ध पद्धतीने असं या अभ्यासक्रमाची मांडणी केलेली आहे. 3 ते 6 वयोगटातील मुलांसाठी हा अभ्यासक्रम, याचं प्रशिक्षण आधी सेविकांना दिलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी अंगणवाडीमध्ये तशा प्रकारचा अभ्यासक्रम घ्यायचा आहे, मुलांकडून करवून घ्यायचा आहे की जेणेकरून एक चांगली अशी पिढी म्हणजे मुलांना अशा प्रकारचं शिक्षण देऊन या मुलांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. जसं प्ले ग्रुपमध्ये वगैरे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम घेतले जातात, तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम या प्रशिक्षणामध्ये आहे आणि हे देऊन मुलांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी म्हणून प्रयत्न केला जाणार आहे. याकरिता बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय अमरावतीच्या वतीने अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण वर्गाला प्रारंभ करण्यात आला. अमरावती शहरातील एकूण 196 अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविकांना दररोज प्रशिक्षण दिले जाणार आहे. अंगणवाडीतील बालकांची उपस्थिती वाढवण्यासाठी सेविकांना आहार शिक्षणासह आधारित प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले. तारीख 14/6/17 से हमारा प्रशिक्षण शुरू हुआ है. ये बजरंग प्लॉट हिंदी मनपा शाला नंबर 8 आंगनवाड़ी 196. मैं आंगनवाड़ी सेविका कुमारी अरुणा शंकरलाल मालवीय. यह हमारे आंगनवाड़ी में सौभाग्यवती अर्चना जावरे मैडम, इन्होंने जो प्रशिक्षण चालू किया है कल से, और इसमें कल अध्यक्ष मैडम थी कल किरण सोलंके मैडम, और आज हमारी अध्यक्ष बनी है सौभाग्यवती चौरे मैडम. और इन्होंने हमें बहुत अच्छी तरह से प्रशिक्षण देना कल से शुरू किया है, जिसमें बच्चों का स्नायु विकास, भाषा विकास, अभिनय, गीत और उनके शरीर में पूरी हलचल होना, ऐसी कवायद वगैरह बहुत अच्छी तरह प्रशिक्षण, व्यायाम वगैरह, योगा वगैरह आदि सभी ट्रेनिंगें दे रहे हैं, ताकि हम आगे चल के 3 साल से 6 साल के बच्चों को अच्छी से भाषा विकास करें और उनका स्नायु का विकास हो और बौद्धिक विकास हो उनका. इसी तरह से हमारे आगे चल के हम भी बच्चों का विकास करें. यह ट्रेनिंग बहुत अच्छा चालू है हमारा, और आगे चल के और आगे हमारा 12 दिन तक ट्रेनिंग हर यूनिट का बदल कर चालू होने वाला है. या प्रसंगी अर्चना जावरे मुख्य सेविका यांनी उपस्थित अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन केले. हे प्रशिक्षण 6 दिवस चालणार असून यामध्ये अर्चना जावरे, किरण सोळंके, अरुणा मालवीय यांच्यासह अनेक अंगणवाडी सेविकांचा समावेश आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. तुमच्या कुटुंबियांवर संकट ओढावेल अशी खोटी बतावणी करून वृद्धेची फसवणूक झाल्याचा प्रकार पुढे आला आहे. फसवणूक करणाऱ्या मोलकरीण तसेच तिच्या भावाला राजापेठ पोलिसांनी केली आहे अटक. कुटुंबियांवर संकट
ओढावेल अशा राशी भविष्याची बतावणीमुळे पूजा अर्चनेसाठी पैसे घेऊन वृद्धाची फसवणूक करणाऱ्या मोलकरीण व तिच्या भावाला राजापेठ पोलिसांनी अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार शहरातील पन्नालाल नगर येथे राहणाऱ्या सरला आनंद भामोरे यांच्याकडे अनिता दुबे ही महिला सन 2014 पासून मोलकरणीचे काम करीत होती। राशी भविष्य सांगणारी अनिता हिने सरला भामोरेला तुम्ही दुर्गावर पूजा केल्यास सर्व ठीक होईल असे आश्वासन देऊन त्यांना विश्वासात घेऊन सोन्या चांदीचे दागिने मिळवले। त्यानंतर वेळोवेळी अनिताला 125 ग्रॅमचे दागिने दिल्याचे तक्रारीत नमूद आहे। सदर दागिने राजू दुबे मार्फत गहाण ठेवल्याचे लक्षात येताच सरला भांबोरे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले। हा सर्व गैरप्रकार त्यांच्या लक्षात येताच त्यांनी राजापेठ पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली। त्यावरून अनिता दुबे आणि तिचा भाऊ राजू दुबे यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक करण्यात आली आहे। दिलीप जवंजाळ, VCN न्यूज, अमरावती। तर बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत रहा VCN न्यूज। घरची शान, घरचा मान, घराकडे तिचे सर्व ध्यान। कोण आहे ती, अहो हो कोण आहे ती, गृहलक्ष्मी, गृहलक्ष्मी। ममते पोटी प्रेमासाठी झटते नेहमी घरच्यासाठी। अहो पण काय केले तिच्यासाठी, म्हणूनच तर घेऊन आलोय गृहलक्ष्मी, आनंद एका स्त्रीचा। अगं बाई, गृहलक्ष्मी। तर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात बातम्या विस्तारित स्वरूपात। आता बातमी येते VCN न्यूजच्या इम्पॅक्टची। प्रभाग क्रमांक 13 अंबापेठ गौरक्षण या भागात अंबा नाल्यातील संपूर्ण गाळ हा रस्त्यावर टाकण्यात आला होता, पण VCN न्यूजने या बातमीचा पाठपुरावा केला असता अंबा नाला परिसरातील सर्व घाण आज उचलण्यात आली असून परिसरातील नागरिकांनी यावेळी VCN न्यूज तसेच स्थानिक नगरसेवक अजय पाटील सारस्कर यांचे आभार मानले आहे। शहरातील प्रभाग क्रमांक 13 अंबापेठ गौरक्षण अंबा नाल्यातील घाण कचरा काढून तो रस्त्याच्या कडेला आणून टाकल्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असताना मनपाचे याकडे साफ दुर्लक्ष असल्याचे दिसून आले होते। VCN न्यूजने प्रसारित केलेल्या बातमीनुसार मनपा प्रशासनाला जाग आलेला असून नगरसेवक अजय पाटील सारस्कर यांच्या अथक प्रयत्नातून नाल्यामधील घाण कचरा उचलण्यास सुरुवात झाली। त्यामुळे शहरातील अंबापेठ गौरक्षण अंबादेवी परिसरातील नागरिकांनी VCN न्यूज तसेच नगरसेवक अजय पाटील सारस्कर यांचे आभार मानले आहे। कॅमेरा पर्सन दिलीप जवंजाळ सोबत निलेश ठाकरे, VCN न्यूज, अमरावती। तर बातमी निकालाची। SSC परीक्षेत न्यू हायस्कूल मेनचा विद्यार्थी आराध्य नाचनकर याने 98.80% तर मणिबाई गुजराती हायस्कूलचा विद्यार्थी तेजस कडू याने 99% गुण मिळवून यश संपादन केले आहे। नुकताच SSC बोर्ड परीक्षा 2017चा निकाल जाहीर झाला आहे। या परीक्षेत न्यू हायस्कूल मेनचा विद्यार्थी आराध्य नाचनकर याने 98.80% गुण तर मणिबाई गुजराती हायस्कूलचा विद्यार्थी तेजस कडू याने 99% गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे। काय नाव तुझं? माझं नाव तेजस सतीश कडू आहे आणि मला 99% भेटले आणि मणिबाईमधून मी दुसरा आलो। तुझं VCN न्यूज तर्फे अभिनंदन। अभ्यासाची पद्धत कशी काय होती? तसा तर दिवसभर वेळ नव्हता वाटत, त्यामुळे मी रोज सकाळी उठून 1 ते 2 तास रोज अभ्यास करत होतो सकाळी। बरं, मग अभ्यासामध्ये अभ्यास करत असताना कुणाची मदत, घरच्यांची, ट्युशनचे सर वगैरे यांच्याबद्दल काही सांगशील? ट्युशनच्या सरांनी मदत केली आणि शाळेतल्या टीचर्सनी पण गायडन्स केलं, त्यांचे धन्यवाद। आणि संस्कृत विषय थोडा वीक होता, परंतु स्वाती मोपलकर मॅडमनी मला खूप सपोर्ट केला, त्यामुळे त्या विषयात पण चांगले मार्क्स मिळाले। चला, खूप छान पर्सेंटेज मिळालेत, पण आता मग पुढचं एम काय ठरवलंय तू? माझा एम आहे इंजिनिअरिंगचा, IIT मधून इंजिनिअरिंग करायचा आणि इस्रोमध्ये मदत करायची इस्रोवाला। आराध्य नाचनकर। किती मिळाले 10वीला पर्सेंटेज? 99%। 99%। सगळ्यात पहिले तुझं VCN न्यूज तर्फे अभिनंदन। थँक्यू।
अभ्यासाची नेमकी पद्धत कशी काय होती रे तुझी? ज्या दिवशी जे शिकवलं ते मी रिवाईज केलं आणि त्यानंतर सकाळी उठून ते रिव्हिजन मारली. म्हणजे त्यामध्ये माझं प्रत्येक दिवसाचं पक्क होत गेलं आणि बोर्डात मला ते डिफिकल्ट नाही झालं. ओके. मग आता अभ्यास करत असताना आईबाबांची मदत, मित्रमैत्रिणींची? आईबाबांची मदत झाली. बाबांनी मला रोज सकाळी उठवत होते आणि आई मला जे रात्री भूक लागली या काही लागलं तर करून देत होते. अच्छा. मित्रांचा वगैरे काय सपोर्ट होता, कसं होता? मित्र पण मला समजून सांगत होते. जे मला डिफिकल्ट आली ते सर्व मित्र मला सांगत होते, त्यामुळे त्यांचं पण थँक्यू. बरं, आता मग आता फ्युचरमध्ये काय करायचं ठरलं आहे तुझं? मला इंजिनियर करायचं आहे, की माझा त्याच्यात इंटरेस्ट आहे. हां. आणि माझे मित्र वगैरे पण त्याच्यातच इंटरेस्ट घेतात आणि मला पण त्याच्यातच इंटरेस्ट आहे, त्यामुळे मला इंजिनियर. ठीक आहे, चल तुला भविष्यातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू. वळूयात पुढच्या बातमीकडे. भातकुली तहसील कार्यालय अमरावतीवरून हे इतरत्र हलवण्याचे काम सुरू केले असता ते तालुक्यातील 70% नागरिकांना अमान्य आहे. भातकुली तहसील हे कायमस्वरूपी अमरावतीला असावं याबाबतचं निवेदन विभागीय आयुक्तांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. तहसील कार्यालय हलवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. भातकुली तालुक्याचे तहसील कार्यालय हे सध्या अमरावती येथे सुरू आहे. त्या कार्यालयास इतरत्र हलविण्याचे कार्य सुरू केल्याने तालुक्यातील जनतेत तीव्र रोष वर्तविला जात आहे. भातकुली तहसील कार्यालय हे अमरावतीतच ठेवण्यात यावे या मागणीसाठी भातकुली तालुक्यातील 70% लोकांची सहमती असून याचे एक निवेदन विभागीय आयुक्त यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देऊन भातकुली तहसील कार्यालय हे इतरत्र न हलविता अमरावतीतच ठेवण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. भातकुली तहसील कार्यालय अमरावतीत ठेवण्यासाठी 70% लोकांनी ग्रामपंचायत व सोसायटीचा ठराव घेऊन सदर कार्यालय अमरावती येथे असावे असा कौल दिला. भातकुली तहसील कार्यालय इतरत्र हलविल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाणार असल्याचे निवेदनात नमूद आहे. नुकताच आम्हाला समजलं, काल कमिशनर ऑफिसकडे मुंबई येथील भातकुली तहसीलचे कार्यालय जे अमरावती मुख्यालयी सुरू आहे ते भातकुली या गावामध्ये स्थलांतरित करण्यात यावं म्हणून आणि त्याचा कार्योत्तर अहवाल पाठवावा म्हणून असं पत्र प्राप्त झालेलं आहे विभागीय आयुक्ताकडे. या संदर्भात मागेही 2009 साली काही हालचाली झाल्या आणि भातकुली तालुक्यातून त्यावेळेला 2009 मध्ये जवळजवळ 27 ग्रामपंचायतींनी याबाबत असा ठराव दिलेला आहे ग्रामसभेचा की हे जे कार्यालय आहे याचं मुख्यालय अमरावती इथेच ठेवावं आणि ती जी ग्रामपंचायतीची आणि लोकसंख्येची संख्या पाहता 70% लोकांचा अमरावतीमध्ये कार्यालय असणे याकरता पाठिंबा आहे. फक्त काही निवडक लोकांच्या स्वार्थापोटी तालुक्यातील जनतेचा आणि भौगोलिक परिस्थितीचा विचार न करता हा जो निर्णय सरकार घेऊ इच्छित आहे काही लोकांच्या संतुष्टीकरता, त्याकरता तालुक्यातील हे जे तिन्ही भौगोलिक रचनेनुसार जो भाग आहे त्या भागातील 70% जनता या निर्णयाच्या विरोधात कुठल्याही स्तरावर जाण्यास आज तयार आहे. असा जर चुकीचा निर्णय या जनतेच्या माथी जर हे सरकार मारत असेल कुणाच्या एकाच्या सांगण्यावरून, तर त्याचा आज रोजी आम्ही एक टोकन म्हणून माननीय विभागीय आयुक्ताकडे सर्व पक्षाच्या वतीने, याच्यामध्ये असं कुठला पक्ष म्हणून नाही, ह्या जनतेच्या वतीने आम्ही हे निवेदन देत आहोत की याचे गंभीर असे परिणाम येणाऱ्या काळामध्ये या प्रकारच्या निर्णयावर जर हे सरकार आणि कार्यालय जर ठाम राहत असेल तर आम्ही त्याला निश्चितपणे ठामपणे असा विरोध करू आणि त्याकरता निरनिराळे आंदोलनात्मक जे पवित्रे आहे कुठले आंदोलन रस्त्यावर ते सर्व आम्ही येणाऱ्या काळामध्ये करू. निश्चित प्रमाणात हा निर्णय आम्ही हाणून पाडू एवढं या प्रसंगी. दिलीप जवंजाळ, VCN न्यूज, अमरावती. तर ह्या होत्या आजच्या बातम्यांना विराम देण्यापूर्वी पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. प्रभात क्रमांक 13 अंबापेठ गौरक्षण आणि अंबानाल्यातील काढण्यात आलेला कचरा उचलण्यास सुरुवात. VCN न्यूजचा इम्पॅक्ट. अंगणवाडी सेविकांच्या प्रशिक्षण वर्गास प्रारंभ.
मोलकर्णीने लावला वृद्धेस 10 लाख रुपयांचा चुना. मोलकर्णीसह तिच्या भावास राजापेठ पोलिसांनी केली अटक. महिला वकिलांवर पोलीस कर्मचाऱ्याने केला प्राणघातक हल्ला. भातकुली तहसील कार्यालय इतरत्र हलवल्यास करू आंदोलन. विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन केली ग्रामस्थांनी मागणी. तर वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत पाहत रहा VCN न्यूज. नमस्कार.